नमस्कार. आपण चवदार तळ्यावर आलेलो आहे आणि चवदार तळेमध्ये गाळ काढण्याचं काम सुरू आहे. तर पूर्णपणे आता पूर्ण रिकामं केलेलं आहे, त्यामुळे त्यामधल्या काही विहिरी आता आपल्याला दिसत आहेत. तर यामध्ये टोटल पहिल्या 14 विहिरी असं म्हणतात होत्या आणि आता ह्या 11 विहिरी दिसत आहेत तुम्हाला. तर हे बघा, इकडे ही एक डंपरजवळ एक आहे, एक या इकडं 3 आहेत, 4 आणि ह्या बाजूला एक आहे, 5 6 7 8 9 10 11 अशा 11 विहिरी आहेत एकूण. तर हे फार फार वर्षापूर्वी कसं 11 विहिरी आहेत आणि हे जे स्मारक जे बांधलेलं आहे त्याच्यामध्ये 2 11 12 13 14 3 विहिरी ह्याच्या खाली गेलेल्या आहेत. आणि फार वर्षापूर्वी कसं असायचं, ही एवढ्या उंच नव्हतं हे रस्ते वगैरे, हे ग्राउंड लेवलला होतं. उदाहरणार्थ ही जी ग्राउंड लेवल ही आहे ना, ह्या पट्टीच्या ह्या लेवलला तळं होतं. तर उन्हाळ्यामध्ये हे तलाव आटायचं आणि फक्त विहिरींमध्ये पाणी राहायचं. जसं हे आता याच्यामध्ये तुम्हाला मासे दिसत आहेत मेलेले, ते आता गाळ काढल्यामुळे ते सगळे उन्हाच्या ह्याच्यामुळे हे झाले असतील. तर पूर्ण तलाव वाटायचं उन्हाळ्यामध्ये आणि मग सगळ्या आजूबाजूची गावची लोक ह्या मग विहिरीतनं पाणी न्यायचे. आणि मग मी एका व्यक्तीनं विचारलं हे विहिरी कशा काय तयार केलं, तर त्यावेळेला म्हणतात हे रहाट होते. तर त्यावेळेला प्रत्येक जणांनी आपापल्या कोटेश्वरीवाल्यांनी त्या बाजूला खोदलं, ह्या इकडच्या चवदार तळ्यावाल्यांनी ह्या बाजूला खोदलं. तर त्या खोदलेले खड्ड्यांना विहीर तयार केल्यात आणि त्या विहिरी मग नंतर बांधून घेतल्या. अशा पद्धतीत हे विहिरींची उत्पत्ती झालेली आहे आणि वर्षाला त्या साफ पण केल्या जायच्या. आणि ही आपली बाजारपेठ आहे आणि ते तिकडनं आपला मेन एंट्रन्स आहे.